गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मध्ये नको ये भाई, बाईट चालू आहे का? लाईव्ह चालू आहे। कल्याण येथे नारी शक्ती वंदन विधेयकाच्या स्वागतार्थ भाजप महिला आघाडीने रॅली काढत जल्लोष साजरा केला। नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या या विधेयकामुळे संसदेत महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ कल्याण पूर्वेत भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्या वतीने भव्य रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभेत नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं। या निमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका रेखा चौधरी, सरचिटणीस प्रीती दीक्षित, नगरसेविका मनीषा गायकवाड, स्नेहल मोरे, डॉक्टर पूजा गायकवाड, भाजपा पदाधिकारी वंदना मोरे आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। कल्याण पूर्वेतील कोसेवाडी गणपती मंदिर येथून या रॅलीला सुरुवात करून सिद्धार्थनगर, म्हसोबा चौक, तिसगाव नाका मार्गे तिसाई हाऊस येथे रॅलीची सांगता करण्यात आली। मी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे मी आभार मानेन की त्यांनी महिलांसाठी जे आपलं 33% आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेमध्ये तसेच आपल्या महानगरपालिकेमध्ये जे आम्हाला महिलांना पुढे नेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि ही नारी शक्ती एक आपल्या समाजासाठी, आपला परिवार आणि आपला जे आपले समस्या जे काही असतील त्या पुढे घेऊन जाण्याचा हा महिलांचा एक उपक्रम असतो आणि त्या उद्देशाने हा जो नारी शक्ती ही आपल्या महिलांना पुढे नेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे। महिलांना राजकारणात नवीन संधी मिळणार आहे तर आपण काय आव्हान करणार महिलांना? मी महिलांना एकच आव्हान करेन की संधी मिळाली तर त्याने नक्की त्याचं सोनं करावं आणि त्याने आपल्या जनतेसाठी आणि आपल्या देशासाठी काम करावा, हेच मी उद्देश देईन महिलांना। श्रीराम, सशक्त नारी सशक्त भारत अशी एक मूळ संकल्पना घेऊन आज नारी शक्ती विधेयक आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संसदेमध्ये हा विधेयक मंजूर करून घेतलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंतप्रधान जे आहे ते अतिशय दूरदृष्टी ठेवून काम करत असतात आणि आज हा विधेयक जो मंजूर झालेला आहे तो विधेयक म्हणजेच महिलांना राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण। म्हणजे आपण जर विचार केला तर एक महिला चांगल्या उत्तम प्रकारे घर सांभाळू शकते ही गोष्टीची जाण ठेवूनच आज मोदीजींनी हा विधेयक आपल्या सर्वांच्या अनुमतीने हा विधेयक मंजूर झालेला आहे। आणि या विधेयकामुळे आज महिला या आत्मनिर्भर तर होत्या, सक्षम पण होत्या, पण आज त्या सक्षम नेतृत्वही करणार आहेत। आणि आज आपण बघितलं तर मोठ्या संख्येने महिला या अतिशय उत्साहाने काम करत असतात आणि कोणतेही काम जर महिलांना तुम्ही दिलं तर ते एकदम जिद्दीने करत असतात। आणि म्हणूनच भारत सक्षम होण्यासाठी आणि भारताचा विकास होण्यासाठी अत्यंत गरजेचं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे मोदीजींनी उचललेलं आहे। आणि त्यामुळेच आज ह्याच विधेयकाचं समर्थन म्हणून आज आम्ही सगळ्या महिला आज बघितलं असेल इथे फक्त मोदीजीने त्यांच्यासाठी स्वतः नाही तर महिलांसाठी आणि भारताला एकदम अतिशय विकसित करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि या समर्थनानंच आज आम्ही या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने ही सर्व महिलांसोबत पदयात्रा आम्ही रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि खरंच मोदीजींचं आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।